त्यासाठी आमची आता लीगल टीम आहे, त्यांनी लवकरात लवकर कायदेशीर मार्गाने याबद्दल पुढील कारवाईसुद्धा करणार आहेत। सोबतच आमचे जे संपूर्ण जे या ठाणे जिल्ह्यामध्ये धम्म बांधव आहेत, प्रल्हादजी जाधव आमचे वरिष्ठ नेते, यांनी या बुद्धभूमीसाठी यापूर्वीही 16 वर्षापूर्वी त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे 13 दिवस। आणि असे आमचे सर्व धम्म बांधव आणि आमचे सर्व नेते विविध ठिकाणी मीटिंग बैठका घेत आहेत। तर लोकप्रतिनिधी असतील, आयुक्त असतील, लवकरात लवकर त्यांनी या विषयाची दखल घेऊन लवकरात लवकर जर न्यायनिर्णय नाही घेतले आणि त्यांनी खरं म्हणजे संपूर्ण बौद्ध समाजाची आणि बौद्ध अनुयायांची त्यांनी माफीसुद्धा मागायला पाहिजे, क्षमायाचना त्यांनी केलं पाहिजे। तर आम्ही 5 तारखेपर्यंत त्यांना वेळ देतो एका प्रकारे रफली। तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा विषय शांततेचा मार्गाने, आम्ही बौद्ध भिक्खू असल्याने आम्ही शांततेचाच मार्गाने सर्वांना आवाहन करू शकतो। आणि आमचे बाकी धम्म अनुयायी आमचे नेते मंडळी आहेत, ते पुढील निर्णय घेणारच आहेत। या ठिकाणी मध्ये पळत होते, धावत होते त्यांच्या याच्यावर, म्हणजे प्रत्येक गोष्टी वाचूनही त्यांनी प्रयत्न तिथे केला आहे। तरी देखील अधिकारी किंवा पोलीस प्रशासन इथे हे करत नाही। पोलीस प्रशासनाला देखील माझं हे आहे की म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही जर थोडंसं म्हणजे धीरगाई करायला पाहिजे। ठीक आहे बाबा, काय ते अनधिकृत बांधकाम नाही, ते अनधिकृत बांधकाम केलं आहे आणि तिथे आपण रक्षा करण्यासाठी ते आलात, तर गोष्ट वेगळी आहे। इथे तुमच्या आमच्या सगळ्यांचा अस्मितेचा विचार आहे। बाबासाहेब सगळ्यांना म्हणजे या देशाची घटना लिहिलेली आहे। या देश तथागतांचे विचार हे देशामध्ये आहे, जगामध्ये विचार आहेत। तर त्या विचारांचा इथे वारसा इथे उभा इथे केलेला आहे भंतीजींनी। आणि तुमच्या आमच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथे कालची जी घटना घडलेली आहे, त्या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या हे आपला आता सराटे मॅडम आहेत, आणि इथे शहर कल्याण शहर अध्यक्ष दीपक पगारे आहेत, आमचे डोंबिवली शहर युवा अध्यक्ष सुभाष आंबोरे आहेत, डोंबिवली शहर सचिव आपले सतीश जाधव आहेत। हे सगळे हे कार्यकर्ते आम्ही आलो आणि आज भंतीजींना आम्ही त्यांना एक याबद्दल चर्चा करूया, आपण काय करायला नेता दिलेला आहे। त्यांना आम्ही MMRDला रोखण्याचं काम नाही केलं। आम्ही त्यावेळेला भंतीजींना देखील आम्ही विनंती केली, बाबा इथे आपण रस्ता निघतो निघू दे, बाकी जागा आपली बसेल। आणि ती बाकीची जागा जी आहे 32 एकरमधनं काय 3 एकर का 4 एकर जी गेली, 4 एकर घ्या। 32 एकर जागेमध्ये उलटा म्हणजे आमचे भंतीजी जे सुचवतील त्या घटना इथे घडल्या पाहिजेत, त्या इथे वास्तू उभ्या राहिल्या पाहिजेत। अनेक वास्तू चांगल्या एकदम लोकांच्या सेवेसाठी, लोकांना ते जनतेला पाहिजे, पब्लिकला पाहिजे, ते इथे होणार आहे ते। आणि म्हणून आम्ही पालिका प्रशासनाची देखील आपण भेट घेऊ, आपण वेळ पडली तर MMRDची भेट घेऊ। आणि इथे माननीय खासदार आहेत, इथे मंत्री महोदय आहे, मुख्यमंत्र्यांकडे देखील जाऊ। पण आम्ही इथे सहजासहजी सोडणार नाही आणि सोडू पण शकत नाही। आमचं काही होते इथे, आमचा जीव जाऊ दे आमचा इथे। मी मागच्या 10 वर्ष 20 वर्षापूर्वी माझा जीव जर गेला असता, माझा 13 दिवस मी आमरण उपोषण काही खाल्लं नाही। म्हणजे एवढी माझ्यासारखे असे हजारो लोक असे आहेत, ते लोक बौद्धांसाठी, ते लोक बाबासाहेबांसाठी त्याग करायला तयार आहेत आणि करणारच आहेत। ते आमचा अस्मितेचा प्रश्न आहे, तो करणारच आम्ही ते। तर आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देऊ माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून। आणि इथे बाकी एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। कारण हा समाजाचा प्रश्न, हा एखादा प्रश्न नाही आहे। या प्रश्नामध्ये कोणी दलाल आमचे येत असेल, ते दलालांना अजिबात आम्ही जवळ करणार नाही। मध्ये पण कोणी आले होते इथे लोक, ते बुद्धांची मला भंतीच्या माध्यमात